डावा उजवा मागे पुढे. ही स्टारी, त्या मुलाकडे बघ. तो व्यायाम करत आहे. तो त्याचा डावा हात हलवत आहे. आता तो त्याचा उजवा हात हलवत आहे. डावा हात, उजवा हात, डावा, उजवा. हे शब्द दिशा दर्शवतात. अरे, तो त्याच्या डाव्या बाजूला वाकत आहे. आता तो त्याच्या उजव्या बाजूला वाकत आहे. बघ, तो कसा त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला वाकत आहे. डावा, उजवा. त्या शिपायांना बघ, ते कसे व्यवस्थितपणे संचलन करत आहेत. डावा, उजवा, डावा, उजवा, डावा, उजवा. एका ओळीत उभे असलेल्या या लहान मुलांकडे बघ. त्यांचे शिक्षक मध्यभागी उभे राहिलेले आहेत. शिक्षकांच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या मुलाला एल खूण केलेल्या स्तंभामध्ये ठेव. शिक्षकांच्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या मुलाला आर खूण केलेल्या स्तंभामध्ये ठेव. खूपच छान. आजचा धडा फारच रोचक होता, नाही का? स्टारी, ही मुलं बघितलीस? मोहन, अक्षता आणि प्रथमेश हे तिघेही शाळेच्या दाराजवळ एका ओळीत उभे आहेत. अक्षता ही मोहनच्या मागे उभी आहे, परंतु ती प्रथमेशच्या पुढे उभी आहे. म्हणजेच ती मोहनच्या मागे पण प्रथमेशच्या पुढे आहे. मागे पुढे या शब्दांवरून आपल्याला एखाद्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे स्थान समजते. ए स्टारी, ते तिकडे ते डोंगर बघितलेस? ते शाळेच्या मागे आहेत. पण शाळेचा मुख्य दरवाजा मात्र शाळेच्या पुढे आहे. म्हणजेच शाळेच्या मागे आणि शाळेच्या पुढे. स्टारी, चल आपण आणखी एक गंमत पाहूया. हे बघ, इथे एक चेंडू, कुत्र्याचे छोटे पिल्लू आणि झाड आहे. कुत्र्याच्या छोट्या पिल्लापुढे काय आहे सांग पाहू? कुत्र्याच्या छोट्या पिल्लापुढे चेंडू आहे. बरं, कुत्र्याच्या पिल्लाच्या मागे काय आहे? अगदी बरोबर, कुत्र्याच्या पिल्लाच्या मागे झाड आहे. आता सांग पाहू, कोणती गाडी मोटरसायकलच्या पुढे आहे? निळी गाडी मोटरसायकलच्या पुढे आहे. आता हे बघ, इथे हत्ती, किटी मांजर आणि कुत्रा एका ओळीत उभे आहेत. किटी मांजरीच्या पुढे कोण आहे?